नमस्कार. स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत. कर्नाटक पत्रकार संघाच्या मुख्यालयात अपराधाला आव्हान, युगादी विशेषांकाचे प्रकाशन. पत्रकारितेतील दिग्गज डी.व्ही. गुंडप्पा यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार टी.के. मलगोंडा यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित होणाऱ्या अपराधाला आव्हान या कन्नड दैनिकाच्या 2026 सालच्या युगादी अर्थात गुढी पाडवा विशेषांकाचे प्रकाशन मोठ्या थाटात करण्यात आले. बंगलोर येथील कर्नाटक कार्यरत पत्रकार संघाच्या मुख्यालयात कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी समाजातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पत्रिकेने दाखवलेल्या बांधिलकीचे कौतुक केले. विशेषांकाचे प्रकाशन सोहळ्यात बोलताना कर्नाटक पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष शिवानंद तगडूर म्हणाले, भीमातिरी भागातील भीषण गुन्हेगारांना जवळून पाहून त्यांच्या मालिकात्मक लेखाद्वारे राज्यभर खळबळ उडवणारे टी.के. मलगोंडा यांनी पत्रकारितेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी सुरू केलेले हे वृत्तपत्र 25 वर्षे पाक्षिक स्वरूपात लोकप्रिय ठरले आणि गेल्या दशकापासून दैनिक म्हणून यशस्वीपणे पुढे जात आहे. ही अभिमानाची बाब आहे. हे वृत्तपत्र केवळ बातम्या प्रसिद्ध करण्यापुरते मर्यादित नसून व्यावसायिक पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अग्रेसर आहे. टी.के. मलगोंडा यांनी स्थापन केलेल्या 1,21,000 रुपयांच्या निधीद्वारे दरवर्षी राज्यातील 3 पत्रकारांना उत्कृष्ट गुन्हे अन्वेषणात्मक वार्तांकनासाठी टी.के. मलगोंडा पुरस्कार देऊन सन्मान केला जातोय. हे कार्य कौतुकास्पद आहे, असेही तगडूर यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमात विशेष निमंत्रित म्हणून कर्नाटक भूस्वाधीन प्रतिबंध न्यायालयाचे सदस्य के.एच. अश्वत्थनारायण आणि भारतीय कार्यरत पत्रकार महासंघाचे अध्यक्ष बी.व्ही. मल्लिकार्जुनय्या यांनी उपस्थित राहून हे वृत्तपत्र शासनाच्या माध्यम यादीत समाविष्ट होऊन साधत असलेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार भोपय्या, राज्य संघाचे महासचिव जे.सी. लोकेश, वृत्तपत्राचे उपसंपादक विश्वप्रकाश टी. मलगोंडा उपस्थित होते. बंगळुरू शहर जिल्हाध्यक्ष एस. सोमशेखर गांधी यांनी स्वागत केले, तर राज्य कार्यकारी समिती सदस्य रवीश यांनी आभार मानले. यावेळी संघाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपक शिंत्रे, विजयपूर, स्टार न्यूज, सोलापूर.